नियतीला त्याच्याबद्दल पहिल्यांदा जेव्हा ऐकायला मिळालं तेव्हा तो एक प्रसिद्ध व्यावसायिक होता. विराज देशपांडे शहरातील एक नावाजलेलं नाव. एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा मालक, देखणा, हुशार आणि ऐश्वर्याने भरलेला. नियती एक साधी मध्यमवर्गीय मुलगी होती, पण तिच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या. ती स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवत होती आणि तिला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. पहिल्यांदा जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा नियतीला विराजच्या व्यक्तिमत्वाने मोहून टाकलं. तो बोलण्यात हुशार होता, स्वभावाने रुबाबदार आणि विलक्षण आकर्षक होता. विराजलाही नियतीबद्दल काहीतरी वेगळं जाणवलं. तिचा साधेपणा, तिची निरागसता त्याला आवडली होती. त्या पहिल्या भेटीनंतर दोघांचं मैत्रीचं नातं जुळलं. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली असं तरी नियतीला वाटत होतं. विराजने तिला आयुष्यभर सोबत राहण्याची स्वप्न दाखवली, तिला प्रेमाची आश्वासनं दिली आणि तिचा हात धरून तिला स्वतःच्या जगात सामील करून घेतलं. एका सुंदर रात्री जेव्हा चंद्राच्या प्रकाशात समुद्रकिनारी दोघे फिरत होते तेव्हा विराजने तिला मिठीत घेतलं आणि तिला आश्वासन दिलं, तूच माझ्या आयुष्यातली एकमेव स्त्री आहेस. त्या रात्री नियतीने पूर्णपणे स्वतःला त्याच्यासाठी समर्पित केलं. तिच्यासाठी तो एक स्वप्नवत क्षण होता, जिथे तिला वाटलं की ती आपल्या प्रेमाच्या आयुष्याची सुरुवात करत आहे. पण नियतीला हे माहीत नव्हतं की ही स्वप्न फसवी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी विराज तिला भेटायलाही आला नाही. तिने त्याला फोन केले, मेसेज केले, पण तो उत्तर देत नव्हता. काही दिवसांनी तिला कळलं की तो शहराबाहेर गेला आहे. काही आठवड्यांनी अचानक एका मोठ्या कॉर्पोरेट पार्टीत ती त्याला भेटली. त्याच्यासोबत एक सुंदर श्रीमंत मुलगी उभी होती, कियारा मेहरा, एक बिझनेसमॅनची मुलगी. ती दोघं हातात हात घालून आले होते. नियतीने निराशेने आणि अविश्वासाने विराजकडे पाहिलं. विराज, हे काय चाललंय? तिने विचारलं. तो तिच्याकडे पाहून फक्त हसला. नियती, आपण फक्त काही दिवस मजा केली. तू इतकं गंभीर होण्याची गरज नव्हती. नियतीच्या हृदयात जणू कुठली तरी धारदार तलवार घुसली होती. ती अविश्वासानेच त्याच्याकडे पाहत राहिली. तू खोटं बोललास? खरं सांगू का? तो शांतपणे हसत म्हणाला. हा सगळा एक खेळ होता. मला फक्त तुला अपमानित करायचं होतं. त्या क्षणी कियारा पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर गर्व आणि तुच्छतेचे हास्य होते. नियती, तुझ्यासारख्या मुली विराजसारख्या प्रतिष्ठित लोकांसोबत राहू शकत नाही. तुम्ही फक्त फसवले जाण्यासाठीच असतात. तिने आपल्या पर्समधून काही पैसे काढले आणि नियतीच्या तोंडावर फेकले. हे घे, तुझी एवढीच किंमत आहे. पार्टीतले लोक त्यांचं बोलणं ऐकत होते. काहींनी हसण्यास सुरुवात केली. नियतीच्या डोळ्यात पाणी तरळलं. विराज मात्र शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप नव्हता. नियतीने शांतपणे त्या नोट्स उचलल्या, त्या अलगद हातात धरल्या आणि एक हलकं हसू देत त्या विराजच्या चेहऱ्यावर फेकल्या. ही तुझ्या स्वाभिमानाची किंमत आहे विराज. मी खूप मोठी चुकी केली की तुझ्यासारख्या खोट्या माणसावर विश्वास ठेवला. तिने हळूच एक पाऊल पुढे टाकलं आणि लोकांनी पाहत असताना विराजच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली. तू मला फसवलंस, पण तू माझ्या स्वाभिमानाशी खेळू शकत नाहीस. पार्टीत क्षणभर शांतता पसरली. विराज आश्चर्यचकित झाला होता. त्याला असं काही घडेल याची कल्पना नव्हती. तुला वाटलं की तू मला तोडशील? नाही विराज, मी आता स्वतःला सिद्ध करीन. तुला पश्चाताप होईल, पण तोवर मी तुला पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात जागा देणार नाही. आणि ती तिथून निघून गेली. काही महिन्यांनंतर नियतीने स्वतःचा छोटासा स्टार्टअप सुरू केला. तिने आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवला आणि तिच्या आयुष्यात तिने यश मिळवलं. एका मोठ्या व्यवसाय संमेलनात ती प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित होती. तिच्या यशाच्या गाथेची चर्चा सुरू होती आणि तिथेच गर्दीत बसलेला एक चेहरा तिला एकटक पाहत होता. तो म्हणजे विराज. तो तिच्याजवळ येण्याच्या प्रयत्नात होता, पण तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती आत्मविश्वासाने पुढे निघाली. काही नाती तुटली की त्यांचा पुनर्जन्म होत नाही, पण काही अपमान
आयुष्य बदलायला भाग पडतात. नियती कॉन्फरन्समधून निघून गेली, पण विराज तिथेच उभा राहिला. तिच्या आत्मविश्वासाने त्याला पूर्णतः हादरवून सोडलं होतं. जी मुलगी एकेकाळी त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची, ती आज त्याच्याशी एक शब्दही बोलायला तयार नव्हती. त्याने कधीच विचार केला नव्हता की नियती एवढ्या लवकर स्वतःला सिद्ध करेन. त्याला वाटलं होतं की ती अपमानाने तुटून जाईल, कदाचित त्याच्या पायाशी येऊन रडेल. पण नियती वेगळी होती. त्याने तिच्या यशाच्या कहाण्या ऐकल्या होत्या. तिने एका छोट्याशा बिझनेस आयडियावर काम करून एका वर्षात तो मोठा ब्रँड बनवला होता. तिच्या स्टार्टअपबद्दल अनेक मोठ्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आले होते. त्या रात्री विराजला झोप आली नाही. त्याने स्वतःलाच विचारलं, मी काय गमावलंय? नियती आता एक नवी व्यक्ती झाली होती. ती भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत झाली होती. तिच्या आयुष्यात प्रेमासाठी जागा होती, पण फक्त त्या व्यक्तीसाठी जो तिला समजून घेईल, तिच्या कष्टांची किंमत जाणेल. एका मोठ्या कंपनीच्या बिझनेस मीटिंगला तिला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं गेलं. नियती तिथे गेली तेव्हा तिला समजलं की ही कंपनी दुसरी तिसरी कोणती नसून विराजच्या ग्रुपसोबत टायअप करण्यासाठी आली होती. विराजनं तिला आपल्या केबिनमध्ये बोलवलं. नियती, मी तुझ्याशी बोलू शकतो का? तो संकोच करत म्हणाला. ती शांत होती. बोल ना. मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. मला कधीच कळलं नाही की मी कुणाला गमावतोय. त्याच्या आवाजात खराखुरा पश्चाताप होता. नियतीने त्याच्याकडे पाहिलं. विराज, माफी मागून सगळं पूर्वीसारखं होत नाही. मी तुला कधीच माझ्या आयुष्यात परत घेणार नाही. पण मी तुझा द्वेषही करणार नाही, कारण मी आता खूप पुढे गेले. ती उठली आणि बाहेर पडली. विराज तिच्याकडे बघतच राहिला. त्याला समजलं होतं त्याने जी अनमोल व्यक्ती गमावली होती, ती पुन्हा आता कधीच त्याच्या आयुष्यात परत येणार नव्हती. काही महिन्यांनंतर नियती एका कॉन्फरन्सला उपस्थित होती. तिथे तिला अरविंद नावाचा एक यशस्वी उद्योजक भेटला. तो हुशार, प्रामाणिक आणि दयाळू होता. तो तिच्या आयुष्याच्या संघर्षांबद्दल जाणून घेत होता आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. हळूहळू नियतीने त्याच्यासोबत वेळ घालवायला सुरुवात केली. तिला जाणवलं की प्रेम केवळ स्वप्न दाखवणाऱ्या विराजसारख्या लोकांकडून मिळत नाही, तर ते त्या व्यक्तीकडून मिळतं जो आपली किंमत ओळखतो. एका सुंदर संध्याकाळी समुद्रकिनारी अरविंदने तिचा हात धरला आणि म्हणाला, नियती, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा भूतकाळ जो काही होता तो माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. मला तुझ्यासोबत तुझ्या भविष्याचा भाग व्हायचा आहे. नियतीने त्याच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा तिला कुठेतरी पूर्णत्वाची जाणीव झाली. मीही तुझ्यावर प्रेम करायला लागली अरविंद. ते दोघं हातात हात घेऊन पुढे गेले. दुसऱ्या बाजूला विराजचा व्यवसाय संकटात आला. कियाराने त्याला धोका दिला होता. तिने कंपनीच्या बऱ्याच मोठ्या डील्स हडप केल्या आणि त्याला सोडून निघून गेली. तो परत एकटा राहिला. त्याला नियतीची आठवण झाली. तिचा तो आत्मविश्वास, तिची ती जिद्द, तो पुन्हा तिच्याकडे यायला गेला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नियती आता अरविंदसोबत एका आनंदी आणि समाधानाने भरलेल्या आयुष्याची सुरुवात करत होती. नियतीने आपल्या संघर्षांवर मात करून एका नवा प्रवास सुरू केला होता. तिने फक्त आपल्या स्वाभिमानासाठी जगण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाने तिला संपूर्णतः बदललेलं आयुष्य दिलं. विराजला जेव्हा तिच्या लग्नाची बातमी समजली तेव्हा तो फक्त तिच्या यशाच्या बातम्या वाचत राहिला. तो स्वतःशीच म्हणाला, मी तिला गमावलं आणि तीच माझी सर्वात मोठी चूक होती. पण नियतीसाठी तो फक्त एक भूतकाळाचा धडा होता जो तिने शिकून ती पुढे गेली होती. तर मित्रांनो, आपल्याला या कथेतून असं समजतं की प्रेमाने आणि विश्वासाने कोणावरही विश्वास ठेवावा, पण स्वतःचा आत्मसन्मान कधीच गमावू नये. काही माणसं आपल्या आयुष्यात फक्त आपल्याला काही शिकवण्यासाठी येतात. त्यांना धरून ठेवण्यात अर्थ नसतो. आत्मसन्मान आणि जिद्दीने आयुष्य उंचावता येतं आणि योग्य व्यक्ती योग्य वेळी आपल्याला भेटतेच. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा.
आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.